ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी ते टी शर्ट घ्यावी आणि कुठेही यानंतर पीपीओ ऑफिसला म्हणा किंवा अजून कुठे या संदर्भात गेले तर ते टी शर्ट घालूनच जायचं. कोणी एखादं नवीन असलं तर ते काय आहे, हे नॅशनल एज्युकेशन कमिटी EPS 95 बाबतचं पेन्शन वाढ 7,500 अधिक DA आणि न्यूनतम पेन्शन जे ऍक्च्युअल आपल्याला हायर सॅलरीवर मिळायला पाहिजे ते, हे दोन मागणी आपल्या आहेत. तर एक तर कोर्टाच्या अनुषंगाने 1/9/14 नंतर जे रिटायर झाले त्यांना अप्लिकेबल राहील असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे म्हणतात. तर ते त्याच्या आधीचे लोकांना लागू झालं पाहिजे ही एक आपली मागणी आहे. याचबरोबर आता याच्यावर निर्णय 15 दिवसात जे म्हणतात, या 15 दिवसाचा हा निर्णय जो आहे याला आपल्याला लागू करण्याबाबत, परंतु माझं दुसरं अजून म्हणणं आहे का 2014 नंतर ज्यांना लागू आहे त्याच्याही बाबत हलगर्जीपणा झाला नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यायची अत्यंत आवश्यक आहे. कारण इतके लाख कितीतरी लाख लोकांना याचा फायदा भेटणार आहे आणि इतक्या लाखांची जंत्री काढणे. आम्ही इथल्या PPF ऑफिसला कॉन्टॅक्ट केला, त्याच वेळेला त्यांनी ते बॉम्बेशी बोलले. 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. तर त्यांनी सांगितलं बॉम्बेच्या आल्याने आम्हाला अजून दिल्लीकडून काहीही आलं नाही. आता किती 1.5 महिना जवळपास झाला आणि 2 महिन्याची मुदत होती, मला वाटते 15 दिवस राहिले. म्हणजे अजूनही गव्हर्नमेंट जागरूक नाही झालं याच्या बाबत. एक कॅज्युअल अप्रोच आहे आणि त्याबाबत आपण निश्चित करायला पाहिजे असं माझं मत. या दृष्टीने आम्हाला नॅशनल एज्युकेशन कमिटी ज्या ज्या सूचना देतील त्या सर्व सूचना आम्ही पूर्णपणे पाळू ही आपणा सर्वांतर्फे मी नॅशनल